जळगाव जिल्ह्यातील गेल्या अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला अखेर दिलासा मिळाला आहे। जिल्हाभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आता खरीप पेरणा वेग घेणार आहेत। आज सर्वात जास्त पाऊस रावेर तालुक्यातील अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। दुपारी सुमारे 1 ते 2 वाजेच्या दरम्यान रात्री पावसाच्या रिमझिममुळे जिल्ह्यातील अवघ्या काही तासात सुमारे 120 मिमी पावसाची नोंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं। या पावसामुळे धुवाधार पावसामुळे तालुक्यातील सर्व प्रमुख नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले। तसेच रावेर तालुक्यातील निरुडसह अहिरवाडी येथे पावसाचा कहर झाला। असं नद्या नाल्या पुरा काही घरांचे पडझड झाली असून रावेर शहरातील सखल भागामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना धावपळ उडाली। तहसीलदार दीपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे यांनी तात्काळ तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना आपापल्या गावात जाऊन मदतीची सूचना दिल्या आहेत। तसेच नगरपालिकेकडून शहरांमधील पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नाले सफाई, गटारी व नाल्यांमुळे पाणी भरले गेलं होतं। तसेच गणपतीजवळ शहराच्या मधोमध कमरेबरोबर पाणी साचल्याने काहींच्या घरात पाणी शिरलं, तर त्यामुळे रस्त्यावर असलेले दुकानांचे घरांचे नुकसान झाले। बोरखेडा येथे नव्याने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन पुलावरून पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांच्या रायगडशी संपर्क तुटला। त्याचबरोबर रावेर शहरातील वाहणारी नागझरी नदीला मोठा पूर आल्याने शहरातून जाणारी ही नदी व सोडून वाहत होते। त्यास नदीचं पाणी अजंठा रोडावरील रेस्ट हाऊस जवळील पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोरील रस्त्यावरून वाहत असल्याने हा अजंठा खेडी निलोंब अंडपूर वाहतूक बंद झाली होती। त्याचबरोबर पातोंडाजवळ तापी नदी बॅकवॉटर व शेतात पाणी वाढल्यामुळे मुक्ताईनगरकडे जाणारा रस्ता बंद झाला होता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.